शेपूची भाजी आणि निवडली, धुतली आणि त्यानंतर कापून घेतलेली आहे. कढईमध्ये इथं 2 चमचे तेल गरम करून फोडणीमध्ये जिरं, हिरवी मिरची, लसूण कलर बदलेपर्यंत चांगला परतून घेतलेला आहे. त्यानंतर 2 चिमूट हिंग टाकलेला आहे. त्यानंतर ही कापून स्वच्छ धुवून ठेवलेली भाजी जी आहे ना ती टाकलेली आहे. 1 चमचा भिजवलेली मूग डाळ टाकलेली आहे. चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून शिजण्यापुरतं पाणी टाकलेलं आहे. 7 ते 8 मिनिट ही झाकून शिजवलेली आहे. शिजल्याच्या नंतर याच्यामध्ये 2 चमचे भाजलेले शेंगदाण्यांचा जाडसर कूट टाकलेला आहे. थोडंसं पाणी वाटत आहे भाजीमध्ये, तर पुन्हा 2 मिनटं शिजवून घेतली, नाहीतर भाजी पानसट लागते. तर पाणी चांगलं व्यवस्थित सुकेपर्यंत ही पुन्हा 2 ते 3 मिनिट शिजवून घेतलेली आहे. गरम गरम भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. घरी करून पहा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी.